नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे काप करणार आहोत। अगदी चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे। झटपट तयार होते। 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले, त्याच्यावरचं साल काढलं आणि मध्यम जाडीचे असे काप तयार करून घेतले। तर काप खूप जाड करायचे नाहीत, ते शिजले जात नाहीत किंवा खूप पातळ जरी केले तरी ते पटकन तुटतात। त्यामुळे अशा पद्धतीचे काप 2 पाण्याने धुवून याला पाण्यात ठेवायचं। आता काय करायचे, मसाला घेऊया। मसाल्यामध्ये 2 चमचे रवा घेतलाय, रवा बारीकच घ्यायचा। 1 चमचाभर बेसन पीठ घेतलं, थोडीशी हळद घेतली, पाव चमचा, एक अर्धा पाऊण चमचा लाल मिरची पावडर घेतली, ही चवीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता। गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा, थोडीशी धन्याची पूड घेतली आणि थोडीशी जिरेची पूड घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं। आवडत असल्यास यात आमचूर पावडर घाला किंवा मग थोडासा चाट मसाला घातला तरी छान लागतो। तर हे सर्व साहित्य मिक्स करूया। आता हे घरीच म्हणजे असलेलं साहित्य आहे, अजिबात याला वेगळं काही आणावं लागत नाही। एखादा यातला मसाला नसला तरीही चालतो, धनेपूड नसली तर थोडा गरम मसाला जास्त घालायचा किंवा गरम मसाला नसला तर कुठलाही मसाला आवडीप्रमाणे यात कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, अगदी एकजीव करूया आणि आपल्याला हे रव्याचे काप आता यात दाबून बुडवून काढायचे। पण हे काप अगोदर मी चाळणीवर काढले, जेणेकरून यात सगळं पाणी निथळून गेलं। हे काप आपल्याला खूप जास्त ओले नकोयत, थोडेसे हलकेसे ओलसर असतील तर चालतील। तर हे बघा, ह्या मसाल्यामध्ये हे एक काप घ्यायचा, अशा पद्धतीने 2-3 वेळा आलटून पालटून बुडवून घ्यायचा। थोडंसं जास्ती यावर मसाला लागला तर हाताने थोडासा असा काढून घ्यायचा। एक सारखा मसाला याला लागेल याचा प्रयत्न करायचा। तर हे बघा, तुम्ही बघू शकता 2-3 वेळा जेव्हा आपण याला पलटतो त्यावेळेस मसाला याला छान चिटकतो। तर आपण डाळीचे पीठ यामध्ये घातले ना, त्यामुळे हा मसाला अगदी सहज चिकटतोय आणि फक्त जर रवा घेतला असता तर मात्र हा गळण्याची शक्यता होती। तर हे बघा, इथं सगळे लावून झाले 4-5 पीस। आपण आता हे काय करूया, गॅसवरती तवा ठेवायचा। तर नॉनस्टिक तवा ठेवला या ठिकाणी मी। लोखंडी तवा असला तरीही त्यावर सुद्धा हे छान होतात। थोडंसं तेल घातलं 1 चमचाभर, हे तेल सगळ्या तव्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि मग त्यावर आपण हे एक काप व्यवस्थित ठेवायचे। गॅस या ठिकाणी मध्यमच राहू द्यायचा, खूप जास्त कमी करायचं नाही किंवा खूप फास्ट करायचं नाही। आता हे जेवढे व्यवस्थित या तव्यावर बसतील तेवढेच घालायचे, खूप गर्दी करायची नाही। खूप गर्दी केली तर मग हे काप पलटताना थोडी अडचण येऊ शकते। तर इथं 5 ते 6 काप व्यवस्थित बसलेले आहेत। सेंटरला थोडंसं कोरडं वाटते म्हणून मी अगदी थोडंसं तेल घातलं। याला तेल खूप जास्त लागतच नाही, परंतु थोडंसं या तव्याला लावलं गेलंच पाहिजे। आता अगदी अर्ध्या मिनिटात हे खालच्या बाजूने व्यवस्थित हे होतात करून, तर पलटून घ्यायचे। हळूच पलटायचं, खूप ह्याला हलवायचं नाही, नाहीतर मग वरचं कोटिंग निघू शकतं। तर हे बघा, अशा पद्धतीने पलटून घ्यायचं। आता खालची बाजू सुद्धा एक अर्धा मिनिट शेकू द्यायची आणि मग पलटून घ्यायची। मग दोन्ही बाजूने जेव्हा हे पलटून होतात, नंतर गॅसची आच एकदम कमी करायची, एकदम स्लो करायचा गॅस आणि मग मात्र त्याला असं मिनिट 1.5 मिनिट चांगलं शेकू द्यायचं। म्हणजे ते करपत तर नाहीत पण कुरकुरीत होण्यासाठी मदत होते। आतला बटाटा आहे ना, तो व्यवस्थित शिजला पाहिजे, त्यासाठी आपण याला कमी गॅसवरती नक्की करायचं 1-1.5 मिनिट आणि दोन्ही बाजूने असंच करून घ्यायचं। तर या ठिकाणी बघू शकता अगदी कुरकुरीत सुंदर असे काप झालेले आहेत। याच्यावरचं कोटिंग अजिबात गळलेलं नाही आणि झटपट ही रेसिपी तयार होते। नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद।